नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे ग्रुप डी भरतीची परीक्षा तारीख आलेली आहे. आपण आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया की पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर यांची एक्झाम कोणत्या दिवशी राहणार आहे आणि तुमचे ऍडमिट कार्ड तुम्हाला कधीपासून डाउनलोड करता येणार आणि कमी दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून जर बघितलं तर एक नवीन अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे, जे की बघा एक्झाम डेट यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की तुमची एक्झाम कधीपर्यंत राहणार आहे. आता बघा, तुम्ही इथं बघू शकता की डेट जर बघितली तर 1 ऑक्टोबर 2025 या तारखेला ही जी सूचना आहे ती अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा याचा एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम सिलेबस काय आहे मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितला नसेल त्यांनी बघून घ्या, जेणेकरून त्यांचे संपूर्ण डाऊट क्लिअर होतील. आता बघा, याची जी एक्झाम आहे ती याच महिन्यामध्ये राहणार आहे. याची एक्झाम कोणत्या दिवशी राहणार आहे याची पण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर बघा, याच महिन्यामध्ये जर एक्झाम असल्यामुळे जो टाइम आहे तुमच्याकडे खूप कमी असणार आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण वाचून घेऊया की यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. बघा, सब्जेक्टमध्ये काय देण्यात आलेलं आहे की शेड्यूल फॉर द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे की सीबीटी, जे की बघा रेफरन्स अबाउट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर फिलिंग अप पोस्ट, जे की ग्रुप डी ची ही पोस्ट होती. ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅन या पदासाठी जर बघितली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा, जी एक्झाम आहे तुमची कधी शेड्यूल करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की 27/10/2025 म्हणजे की 27 ऑक्टोबरला, म्हणजे की त्या दिवसाचा वार जर बघितला सोमवारी या तारखेला जर बघितलं तर ही जी एक्झाम आहे तुमची कंडक्ट केल्या जात आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं तर आजच्या दिवसापासून जर बघितलं तर बघा जास्त काही नाही, फक्त तुमच्याकडे 20 दिवस जे उरलेले आहेत. आता बघा, तुमचे ऍडमिट कार्ड तुम्ही कधीपासून डाउनलोड करू शकता तर बघा यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की SMS अँड ईमेल मेसेज विल बी सेंट टू एलिजिबल कॅन्डिडेट with details of the e-call letter. Eligible candidate can download the e-call letter from the KRCL website about 7 to 10 days before the date of the CBT, DV, PET as applicable. बघा, जेवढे काही या भरतीसाठी एलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे त्यांचे जे ई कॉल लेटर म्हणजे की ऍडमिट कार्ड आहे ते 7 ते 10 दिवसाच्या अंदर म्हणजे की बघा एक्झामच्या 7 ते 10 दिवसा अंदर तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे तुम्हाला मिळणार आहे, जे की बघा KRCL ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला जे लिंक आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. जर तुम्हाला त्यावरून जर काही डाउनलोड करता येत नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलवरती मी लिंक अवेलेबल करून देण्यात येणार आहे. तर बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी टेलिग्रामला जॉईन झालेलं नसेल तर जॉईन होऊन जा, जेणेकरून बघा या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्यावर देत राहील. आणि जेवढे काही एलिजिबल कॅन्डिडेट राहणार आहे त्यांना बघा SMS किंवा ईमेलद्वारे तुम्हाला मेसेज आणि मेल पाठवण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या, जो की तुम्ही फॉर्म भरायच्या वेळी दिलेला असेल. त्याच खाली जर बघितलं कॉल लेटर विल नॉट बी सेंड बाय पोस्ट ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे की बघा पोस्टरद्वारे जे आहे तुमचं कॉल लेटर तुम्हाला पाठवलं जाणार नाही, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये बघा जे काही SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये कोणकोणत्या स्टेजेस आहे CBT, DV आणि PET. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा CBT म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अशा प्रकारचे तुमचे टेस्ट होणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, जे कोणी विद्यार्थी SC ST कॅन्डिडेट असतील त्यांना स्लीपर क्लासचे जे रेल्वे पास आहे ते मिळणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे की ई कॉल लेटर म्हणजे की जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार एक्झाम सेंटरवरती तर तुम्हाला कोणकोणत्या जे आहे म्हणजे की काय सोबत न्यायचे आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. कॅन्डिडेट मस्ट टेक अ प्रिंट आउट फॉर देअर ई कॉल लेटर, म्हणजे की बघा जे तुमचे ऍडमिट कार्ड आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला न्यायची आहे. सोबतच बघा तुम्हाला ओरिजिनल फोटो ID प्रूफ न्यायचे, जसे की बघा वोटर ID कार्ड, आधार कार्ड प्रिंट आउट, ई आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड इश्यू. बघा, ई कॉल लेटर सोबत तुम्हाला यापैकी जर बघितलं एक तुमचं ओरिजिनल ID प्रूफ जो आहे तुम्हाला सोबत न्यायचा आहे, जसे की बघा आधार कार्ड पण नेऊ शकता, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्हाला न्यायचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. बाय द एम्प्लॉयर इन द केस ऑफ द कॅन्डिडेट इज गव्हर्नमेंट एम्प्लॉई, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, फोटो ID कार्ड इफ स्टिल स्टडिंग एक्सेट्रा, टू द एक्झामिनेशन हॉल, फेलिंग which candidate shall not be allowed to appear for the CBT, DV, PET, ME म्हणजे की मेडिकल ॲज ॲप्लिकेबल. बघा, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाणार आहात तेव्हा तुम्हाला ई कॉल लेटर आणि जे ओरिजिनल फोटो ID प्रूफ आहे तुमचा तो न्यावा लागणार आहे, तेव्हाच तुम्ही एक्झाम जे आहे तुम्ही देऊ शकाल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये बघा तुमची जे स्टेजेस आहेत त्यामध्ये देण्यात आलेले कोणकोणते राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा आता अभ्यासासाठी जर बघितलं तर खूप कमी दिवस उरलेले आहेत, म्हणजे की बघा
आजपासून जर बघितलं फक्त 20 दिवस बाकी आहेत एक्झामसाठी आणि या कमी दिवसामध्ये कशाप्रकारे अभ्यास करायचा, तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मागील वर्षाचे जे प्रिव्हियस पेपर मी तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्हाला जे आहे म्हणजेच की प्रिपेअर करायचे आहे आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला मॅथ, रिझनिंगचे मॉक टेस्ट पाहिजे असतील, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाईड करू शकेल. आणि या कमी दिवसामध्ये जेवढा जास्त अभ्यास केला जाणार, तेवढा जास्त अभ्यास करा. कारण की बघा, जेवढा तुम्ही जास्त अभ्यास करसाल, तेवढाच तुमच्या एक्झामसाठी म्हणजेच की तुमचे जे मार्क्स आहेत, तुम्ही कव्हर करू शकाल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ॲडमिट कार्ड बद्दलची जी लिंक आहे, जशी काही ऑफिशियल वेबसाईटवरती येणार, तशी मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती. त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकाल. तर बघा, अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वपूर्ण भरतीच्या अपडेटसाठी सर्वात प्रथम मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती अपडेट देत राहतो. टेलिग्रामवरती जॉइन व्हा आणि YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.